पुणे महानगरपालिकेचे अलीकडेच नियुक्त झालेले उपायुक्त माधव जगताप, तर यांची ही कहाणी आहे. यांनी अनेक वर्ष अतिक्रमण विभागामध्ये काम केलं, त्यानंतर मिळकत कर विभागात काम केलं. अनेक वर्षाचा मोठा अनुभव त्यांचा होता प्रशासन कामकाजाचा. आणि त्यांच्यानंतर या माधव जगताप साहेबांची पुण्याच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली. परंतु ही नियुक्ती होताना साहेबांनी काम चालू केलं, काम सगळं झालं, पण काम चालू करताना साहेबांवर एक आपत्ती येऊन कोसळली. आता ही नेमकी आपत्ती काय आहे आणि ती कशामुळं कोसळली हेच आपल्याला आज पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे साहेब कामावर मात्र फाईल गहाळ. आता ही गमतीची गोष्ट आहे, अगदी गमतीची गोष्ट आहे. साहेबांची नियुक्ती होते, पण साहेबांच्या नियुक्तीची फाईल प्रशासनाकडून गहाळ होते. ही फार गमतीचीच गोष्ट आहे. बरं, हा साधा सुद्धा अधिकारी नाहीये, उपायुक्त पदाचा अधिकारी आहे आणि त्याची फाईल गहाळ होते. म्हणजे हे प्रशासन किती काय म्हणतात त्याला ठीकठाक काम करतंय किंवा किती मन लावून काम करतंय याच्यावरून आपल्याला हा अंदाज बांधता येतो. मंडळी, साहेबांनी काम चालू केलं, परंतु ही जी काही फाईल मागवण्यात आली होती, साहेबांवर जी काही आपत्ती आली होती, ती आपत्ती होती माहितीच्या अधिकाराची. आता साहेबांनी जे काही पूर्वीच्या डिपार्टमेंटमध्ये जी काही कामं केली होती अनेक वर्ष, ती कामं कुठेतरी संशयास्पद असतील किंवा अजून काही असेल. त्यामुळं साहेबांची उपायुक्तपदी पुण्याला ज्या वेळेला नियुक्ती झाली त्यावेळेला माहितीच्या अधिकाराखाली या साहेबांची पूर्वीच्या कार्यकाळातील, म्हणजे पूर्वी जे काम केलं त्या कार्यकाळातील जी काही माहिती आहे, कामाची माहिती, ती माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आली. आणि या माहितीच्या अधिकाराखाली सर्व कागदपत्रे साहेबांना देणं गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, त्यांची पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही उपायुक्तपदी निवडणूक काय म्हणतात त्याला ते नियुक्ती झाली, वर्णी लागली आपण म्हणूया, तर त्या वर्णीचीही फाईल मागवण्यात आली. आता नेमकं गोलमाल काय आहे? साहेबांच्या पूर्वीचा जो काही काळ होता कामकाजाचा, त्याच्यामध्ये जर काही गोंधळ असेल तर त्याची माहितीच्या अधिकाराखाली जर यांनी माहिती मागितली तर इट्स ओके, त्याचा काही वादच नाही आहे. परंतु साहेबांची ही जी काही पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी जी काही नियुक्ती झाली त्याची ही फाईल माहितीच्या अधिकाराखाली मागवली. मग ही फाईल नेमकी गहाळ कशी झाली हा प्रश्न पडतो नेमका, की फाईलच बनली नाही हाही प्रश्न पडतो नेमका. अर्थात साहेबांची जी काही बदली झाली ती अनुकंपा तत्वावर झालेली होती. म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये जी बदली झाली ती अनुकंपा तत्वावर झालेली होती. तरीही त्यांच्या माहितीच्या अधिकाराखाली हे सगळे पेपर मागवण्यात आले. बरं, हे सगळे पेपर मागवताना ते साहेबांना ते सगळे पेपर देणं गरजेचंच होतं. आता साहेबांनी काम पाहायचं की ते माहितीच्या अधिकारासाठी जे काही कागदपत्र लागतात ते पुरवायचं, नवीन बदली झालेली, हा सगळा गोंधळ साहेबांच्या डोक्यामध्ये निर्माण झाला. हे आता काय करायचं नेमकं. परंतु साहेब या सर्व प्रकाराला अगदी धीरानं तोंड देत होते. प्रश्न अनेक निर्माण होतात मित्रांनो. म्हणजे साहेबांची खरोखरच जी बदली झाली ती कायदेशीर बदली झाली का? आणि कायदेशीर बदली झाली असेल, त्यांचं नियुक्तीपत्र असेल, त्याची फाईल असेल, तर ती फाईल गहाळ का होऊ शकते? आणि म्हणजे अशा प्रकारचे साहेबांचा पूर्वीचा जो काही कार्यकाळ आहे कामाचा, त्याच्यावर काही संशयाची सुई जाते का? की साहेबांच्या इथे पुणे महानगरपालिकेमध्ये कोणीतरी प्रतिस्पर्धी आहे आणि तो प्रतिस्पर्धी ही सगळी आग लावून देतोय? असे अनेक प्रश्न या स्टोरीमध्ये किंवा या कहाणीमध्ये निर्माण होतात मित्रांनो.
आता ही फाईल जर कोणाकडे असेल तर ती सामान्य प्रशासनाच्या दरबारी दाखल करावी अशी नामुष्की पुणे महानगरपालिकेवर निर्माण झालेली आहे. म्हणजे बघा, फाईल सापडत नाही आणि मग या पुणे महानगरपालिकांनी एक ऑर्डर काढली की जी फाईल कुणाकडे असेल ते त्या खाते प्रमुख असतील, विभाग प्रमुख असेल किंवा जे काही खाती असतील त्या खाते प्रमुखांकडे ही फाईल कृपया आणून द्यावी, दाखल करावी अशा प्रकारची ऑर्डर पुणे महानगरपालिकेला काढून स्वतःवर नामुष्की ओढावून घ्यावी लागली एका साहेबांच्या बदलीमुळे. मित्रांनो, याच पुणे महानगरपालिकेमध्ये मग कंत्राटी कामगार असतील, बांधकाम विभाग असेल, अतिक्रमण विभाग असेल, या सर्व अनेक विभागांसाठी वेगवेगळं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि या सॉफ्टवेअरवर हजारो कोटींच्या ज्या काही टेंडर्स आहेत तेही त्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. आणि मग मित्रांनो, अशी सुविधा असताना की महानगरपालिकेचे जे काही सेवक वर्ग आहे या सेवक वर्गाच्या नियुक्तांची किंवा नियुक्तीची जी काही फाईल आहे किंवा जे काही डाटा आहे तो त्यासाठी हे सॉफ्टवेअर या पुणे महानगरपालिकेने का नाही काढलं? आहे की नाही प्रश्न? इथे कुठेतरी काहीतरी गडबड वाटते. टेंडरसाठी तुमचं सॉफ्टवेअर आहे, बाकीच्या गोष्टींसाठी तुमचं सॉफ्टवेअर आहे, पण नियुक्ती हा एक वेगळा विषय आहे. नियुक्ती ही कुठून होते? अधिकाऱ्यांची, मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती कुठून होते, कशी होते, कशा पद्धतीने होते हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं तिथं सॉफ्टवेअर नाही आहे. म्हणजे हवं त्या वेळेला सरकारला तो जो काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला त्या खुर्चीवर बसवता येतं आणि हवं त्या वेळेला त्या खुर्चीतून त्याला काढताही येतं अगदी 1 दिवसात. ते कसं ते आता आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 दिवसात कशी बदली होऊ शकते, गव्हर्नमेंट कसं याची बदली करू शकते साहेबांची, ते आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. बरं, साहेबांची आता ज्या वेळेला इकडे पुणे महानगरपालिकेमध्ये उपायुक्तपदी वर्णी लागली त्यावेळेला त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन खातं देण्यात आलं आणि हे आपत्ती व्यवस्थापन खात्याचं काम करता करता एकाच दिवसामध्ये साहेबांकडून ते खातं काढून घेण्यात आलं. आहे की नाही गमतीची गोष्ट? मी मगाशी हेच म्हणत होतो, एका दिवसामध्ये. का बरं? मग एक साहेबांची जी काही कार्यप्रणाली आहे, पूर्वीची जी काही त्यांनी कामं केलेली आहेत त्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो का? की साहेबांचं जी काही कामं आहेत, आता जे काही पुढे काम करणार आहे त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण होतोय का? की या आपत्ती व्यवस्थापनामध्ये काही ॲडजस्टमेंट आहेत आणि ते साहेब करणार नाहीत हा प्रश्न निर्माण होतो का? किंवा ज्या काही ॲडजस्टमेंट करायला नको पाहिजेत त्या साहेब ॲडजस्टमेंट करतील असाही प्रश्न तिथे निर्माण होतो. त्यामुळं उच्च पदावरील जे काही अधिकारी आहेत त्यांनी साहेबांची एका दिवसामध्ये बदली केली आणि मित्रांनो, त्या जागी म्हणजे निलंबनाची कारवाई एका अधिकाऱ्यावर झाली आणि त्याचं निलंबन मागे घेऊन त्या अधिकाऱ्याला त्यांच्या जागी बसवलं. मग दोष कुणामध्ये वाटतो? साहेबांमध्ये वाटतो की एकूण प्रशासनामध्ये वाटतो? काहीतरी गडबड आहे, पाणी कुठंतरी मुरतंय एवढं मात्र नक्की. कदाचित हे जे काही पाणी मुरत असेल ते भ्रष्टाचाराचंही पाणी मुरत असावं याच्याबद्दल शंका निर्माण होते. हे सगळं पद टिकवण्यापाठीमागे किंवा आपत्ती व्यवस्थापन हे जे काही डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट जे टिकवण्यापाठीमागे साहेब कुठे कमी पडले का? की साहेबांच्या कार्यप्रणालीवर एकूण संशय निर्माण झाला आणि मग संशय निर्माण झाल्यानंतर मात्र माहितीच्या अधिकाराचा बडगा या माधव जगताप साहेबांच्या पाठीमागे लागला आणि त्यामुळे या साहेबांची एका दिवसामध्ये तिथून तडकाफडकी बदली केली असंही असू शकेल.
किंवा साहेबांची जी काही नियुक्ती आहे त्याची कुठलंही नियुक्तीपत्र किंवा फाईल काही तयार न होता साहेबांनी तसंच वशिल्यावर त्या जागेवर बसवलं असावं असाही प्रश्न निर्माण होतो. कारण फाईल इतक्या लवकर गहाळ होऊ शकत नाही. एका मोठ्या अधिकाऱ्याची फाईल आहे मित्रांनो. प्रशासन कितीही म्हटलं तरी एवढं बेशिस्तपणे वागू शकत नाही. आता बघूया, साहेबांची फाईल तर गहाळ झाली, ती कधी सापडते, कोणाला सापडते आणि विशेष म्हणजे सापडते की नाही हा एक प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे मित्रांनो आपण वाट बघूया साहेबांच्या फाईलची. आता इथेच थांबतो मित्रांनो. तुमच्यासमोर मी एक नवीन सत्य घटना घेऊन लवकरच येतोय, म्हणजे येणाऱ्या रविवारी. आणि या सत्य घटनेचा विषय आहे एक महिला कबड्डीपट्टू. या महिला कबड्डीपट्टूवर झालेला अत्याचार तो केला त्याच्या प्रशिक्षक जे असतात त्यांनी. या विषयावरचा आपल्याला व्हिडिओ येणाऱ्या रविवारी पाहायचा आहे. त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मित्रांनो. स्वतःला जपा, स्वतःच्या कुटुंबाला जपा. मी आता इथेच थांबतोय. नमस्कार.